माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांना दर महिन्याला 2 लाखांची पोटगी देण्याच्या वांद्रे सत्र न्यायालयाच्या अंतिम आदेशाविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी झालेली आहे आणि धनंजय मुंडे यांनी करुणा शर्मा यांच्याशी अधिकृत लग्न केलंच नाही असा युक्तिवाद धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलाय। यानंतर करुणा शर्मा यांचे धनंजय मुंडे यांच्यासोबत लग्न झाले ज्याचे तुमच्याकडे पुरावे आहेत का असा सवाल न्यायाधीशांकडून करुणा शर्मा यांच्या वकिलाला विचारण्यात आला। त्यानंतर पुढील तारखेपर्यंत आपण पुरावे सादर करावेत असं न्यायालयाने सांगितलं आणि पुढील सुनावणी 5 एप्रिलला ठेवण्यात आली आहे। ग्राफिक्सच्या माध्यमातून एकदा नजर टाकूया। धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले, मुलांना स्वीकार करतो पण त्यांच्या आईशी लग्न केलं नाही। न्यायाधीश म्हणतात, मुलं तुमची आहेत असं म्हणता मग करुणा आई कशी नाही? मग त्यावर धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले की राजश्री मुंडे याच धनंजय मुंडे यांच्या खऱ्या पत्नी आहेत। मी राजश्री मुंडे यांच्या बरोबर लग्न करणार होतो हे करुणाला माहित होतं असं धनंजय मुंडेंचे वकील म्हणाले। धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी अजून स्पष्टीकरण दिलंय की तिचे स्वतःचे व्यवसाय आहेत, त्यांना माझ्या पैशांची गरज नाही। ती स्वतःचा खर्च मॅनेज करते। सातत्यानं करुणा मुंडे धनंजय मुंडेंवर आरोप करतायत। करुणा मुंडेंनी व्यवसायात 3 कोटींची गुंतवणूक केली, त्यांना पोटगी कशाला? दरम्यान करुणा मुंडेंच्या वकिलांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। धनंजय मुंडे यांचे वकील यांनी ते काही त्यांच्या वतीनं बाजू मांडली। त्यांचं असं म्हणणं होतं की ते वसियत नामाचे काही ॲग्रीमेंट हे केलेले दोघांमध्ये धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे हा निकालामध्ये उल्लेख केला आहे, परंतु कोर्टात त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये नव्हतं आणि कारण खालच्या रेकॉर्डमध्ये असल्यामुळे आम्ही कोर्टाला मागं रिक्वेस्ट केली होती खालचं रेकॉर्ड मागून घ्या। मग आणखी दुसरं 2 पॉईंट मांडले त्यांनी की लग्न झाल्याचं काही मॅरेजचं काही पुरावा आहे का, ते आम्ही खालच्या कोर्टात दिला होता। तर बोलले ठीक आहे आम्ही ह्या कोर्टामध्ये दाखल करतो, कारण रेकॉर्डवर नव्हता। त्यासाठी कोर्टानं 5/4 तारीख दिलेली आहे आणि त्यांनी मेन त्यांचे असे आर्ग्युमेंट होते की लिगली वेडेड वाईफ नाही आहे।